नमस्कार मित्रांनो. आज आपण भारतीय राज्यघटनेमधील जे मूलभूत कर्तव्य असतील तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. इथून मग आपण राज्यघटनेमधले मूलभूत अधिकार जे फंडामेंटल राईट आहे तर ते पूर्ण केलेले. त्यामध्ये अजून एक व्हिडिओ घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये जे कलम 33, 34 आणि 35 आहे ते आपलं बाकी आहे. आणि त्यानंतर जे DPSP असतील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे तर ते कलम 36 पासून तर 51 पर्यंत आहे चौथ्या भागामध्ये. तर तो भाग आपल्याला अजून पूर्ण करायचा आहे. तर आपण त्याचे नंतर व्हिडिओ घेऊ. याआधी हा सोपा टॉपिक आहे तो पूर्ण करून घेऊ. तर आज आपण मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये आता मूलभूत कर्तव्यांची सुरुवात करताना म्हणजे ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी जी घटनेवर सह्या झाल्या आणि त्या दिवशी राज्यघटनेचा किंवा संविधानाचा भारतीय जनतेने स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना ही अंमलात आली. त्यावेळेस ही जी मूलभूत कर्तव्य होती तर ही राज्यघटनेमध्ये नव्हती. तर 1976 मध्ये जी 42वी घटनादुरुस्ती केली, ज्याला आपण मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतो, काँग्रेस सरकार किंवा इंदिरा गांधी सरकारच्या काळात झालेली सर्वात मोठी राज्यघटना होती ही 1976ची 42वी घटनादुरुस्ती. तर या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आला. त्यावेळेस एकूण 10 कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 2002 मध्ये आणखी एका कर्तव्याचा समावेश केला. ते आपण कोणतं केलं काय तर ते 2002ची 86वी घटनादुरुस्ती होती. त्या 86व्या घटनादुरुस्तीने 11वं कर्तव्य राज्यघटनेत समावेश केला. त्यानंतर मूलभूत कर्तव्याची प्रेरणा आपल्याला कोणत्या घटनेपासून मिळाली तर जे सोव्हिएत रशिया होतं, USSR युनायटेड स्टेट ऑफ सोव्हिएत रशिया असं म्हटलं जायचं, त्याला आता रशिया म्हटलं जातं. तर त्या USSRच्या घटनेपासून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्याची प्रेरणा मिळाली असं आपण म्हणू शकतो. जगातले असे काही देश आहे, लोकशाही देश आहे का त्यांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य नाही. ते देश म्हणजे अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रेलिया यासारखे जे काही लोकशाही देश आहे तर यांच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश केला नाही. आणि जपानची राज्यघटना अशी एकमेव राज्यघटना आहे किंवा पहिली राज्यघटना आहे की ज्यामध्ये मूलभूत कर्तव्यांची सूची किंवा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे, जपानची राज्यघटना. आणि आपण जपानकडून नाही तर आपण मूलभूत कर्तव्यांची प्रेरणा ही सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेतून घेतली. आता सुवर्णसिंग समिती हे काय भानगड होती ते आपण पाहू. तर ज्यावेळेस 1975 ते 77 या काळात जी अंतर्गत आणीबाणी लागू होती, त्याला राष्ट्रीय आणीबाणीच होती, ती अंतर्गत स्वरूपाची राष्ट्रीय आणीबाणी 1975 ते 77 या कार्यकाळामध्ये इंदिरा गांधी सरकारचं शासन होतं त्यावेळेस, म्हणजे इंदिरा गांधींचं शासन होतं. तर त्यावेळेस जी आणीबाणी लागू होती त्यावेळेस काँग्रेस पक्षामार्फत 1976 मध्ये ह्या समितीची स्थापना केली, सुवर्णसिंग समितीची. मग ह्या समितीच्या शिफारसीवरूनच ही जी मूलभूत कर्तव्य तर यांचा राज्यघटनेमध्ये समावेश केला गेला. त्याच कार्यकाळात म्हणजे 75 ते 77 ज्या अंतर्गत आणीबाणीच्याच काळात 1976 मध्ये 42वी घटनादुरुस्ती झाली. ती आतापर्यंतची सर्वात मोठी घटनादुरुस्ती म्हटलं जातं. त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लघु राज्यघटना असं देखील म्हटलं जातं. जी 42वी घटनादुरुस्ती होती 1976ची तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन किंवा लघु राज्यघटना असं म्हटलं जातं. तर मूलभूत कर्तव्याशी संबंधित किंवा सुवर्णसिंग समितीने शिफारस केलेले कर्तव्य होते ते राज्यघटनेत समाविष्ट हे कोणत्या भागात केले तर भाग 4 समाविष्ट केला. आता भाग 4 कशाशी संबंधित आहे तर तो DPSPशी संबंधित आहे. त्याचमध्ये भाग 4 समाविष्ट केला. त्यामध्ये एकच कलम समाविष्ट केलं ते म्हणजे कलम 51 समाविष्ट करून आणि 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. किती 1976 मध्ये एकूण 10 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. परंतु सुवर्णसिंग समितीने 8च मूलभूत कर्तव्यांची शिफारस केली होती आणि त्या 8 पैकी पण जे काँग्रेस सरकारने किंवा संसदेने जे कर्तव्य स्वीकारले ते फक्त 5 होते. म्हणजे सुवर्णसिंग समितीने शिफारस केलेले 5 आणि दुसरे 5 असे एकूण 10 कर्तव्यांचा समावेश त्यावेळेस करण्यात आला होता राज्यघटनेमध्ये. आणि सुवर्णसिंग समितीने शिफारस केलेले 3 कर्तव्यांचा समावेश केला नव्हता. तर ते पण आपण पाहू. तर त्यांनी शिफारस केली होती पण त्याचा राज्यघटनेत समावेश केला नाही. अशी कर्तव्य पण आपण एकदा पाहून घेऊ. आता सुवर्णसिंग समितीने कोणत्या कर्तव्यांची शिफारस केली होती पण त्यांच्या त्या शिफारसी स्वीकारल्या नाही संसदेने, तर ते आपण पाहू. पहिलं आहे कर्तव्यांचे पालन करण्यास नकार देणे किंवा त्यानुसार काम न करणे यासाठी योग्य वाटेल तो दंड किंवा शिक्षा देण्याची तरतूद संसदेने करावी. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने कर्तव्यांचं पालन केलं नाही किंवा त्या कर्तव्य जसे राज्यघटनेत दिले त्यानुसार त्या व्यक्तीने वागलं नाही तर त्याच्यावर योग्य तो दंड किंवा शिक्षा देण्याची तरतूद करावी असं एक कर्तव्य किंवा अशी शिफारस सुवर्णसिंग समितीने केली होती पण संसदेने ती शिफारस नाकारली. दुसरं काय होतं तर अशा दंड किंवा शिक्षा ठरविणाऱ्या कोणत्याही कायद्याला त्यामुळे मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते किंवा घटनेतील इतर तरतुदींशी विसंगत आहे या कारणावरून न्यायालयात आव्हान देता येणार नाही. म्हणजे जर असा एखाद्या व्यक्तीवर त्याने मूलभूत कर्तव्यांचं म्हणजे त्या मूलभूत कर्तव्यानुसार वागला नाही किंवा मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं नाही आणि त्या व्यक्तीला जर असा दंड किंवा शिक्षा जर केली तर ते दंड किंवा शिक्षा केल्यामुळे जर त्या व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल किंवा राज्यघटनेतले जे इतर काही तरतुदी असतील त्या तरतुदीशी जर तो दंड किंवा ते शिक्षा जर विसंगत असेल तर त्या घटनेला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. तर हे
सांगितलं होतं. आणि तिसरं होतं कर देणे हे पण नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असावं. म्हणजे जो आपण इन्कम टॅक्स भरतो, आपण म्हणजे काही व्यक्ती इन्कम टॅक्स भरतात, तर त्यांना जो इन्कम टॅक्स देणं हे सुद्धा हे कर्तव्यच असलं पाहिजे, असं हे 3 शिफारसी होत्या. पण ह्या 3ही शिफारसींचा त्यावेळेस स्वीकार केला नव्हता. आता मूलभूत कर्तव्य जे चौथ्या भागामध्ये 4 मध्ये कलम 51 मध्ये जे 10 मूलभूत कर्तव्य दिलेले आहे, सध्या आता 11 आहे पण सुरुवातीला 10 होते. आणि 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार अजून जे 11वं कर्तव्य होतं तर त्याचा समावेश केला. तर आपण ते सर्व जे कर्तव्य आहे ते एकदा वाचून घेऊ. पहिलं कर्तव्य म्हणजे घटनेचे पालन करणे व घटनेतील आदर्शांचा, राष्ट्रीय ध्वजाचा आणि राष्ट्रगीताचा आदर करणे. दुसरं आहे स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा आदर बाळगणे व त्यांचे पालन करणे. तिसरं कर्तव्य म्हणजे भारताचे सार्वभौमत्व, अखंडता व एकात्मता यांचे रक्षण करणे. चौथं आहे आव्हान केले जाईल तेव्हा राष्ट्राचे संरक्षण करणे आणि राष्ट्रीय सेवा बजावणे. पाचवं कर्तव्य म्हणजे धार्मिक, भाषिक, प्रादेशिक किंवा वर्गीय भेदभावांच्या पलीकडे जाऊन सर्व भारतीयांमध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणे व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा पद्धतींचा त्याग करणे. आपलं 6वं कर्तव्य आहे आपल्या संमिश्र संस्कृतीचा वैभवशाली वारसा जतन करणे. वने, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव यासारख्या नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे व त्यात सुधारणा घडवून आणणे आणि सजीव प्राण्यांविषयी दयाबुद्धी बाळगणे. आपलं 8वं कर्तव्य आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवता, जिज्ञासू वृत्ती आणि सुधारणावाद विकसित करणे. 9वं कर्तव्य आहे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे आणि हिंसेचा त्याग करणे. आणि आपलं 10वं कर्तव्य आहे व्यक्तिगत व सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची सतत उन्नती होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे. तर हे जे 10 कर्तव्य होते तर ते 42व्या घटना दुरुस्तीने 1976 मध्ये समावेश केलेले होते, हे 10 कर्तव्य. आणि 11वे कर्तव्य जे 2002च्या 86व्या घटना दुरुस्तीने जे 11वे कर्तव्य त्याचा समावेश केला. तर ते 11वं कर्तव्य काय आहे तर पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाळल्यास वय वर्ष 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असेल. इथं भारतीय नागरिकाचं राहिले आहे तर प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य असेल. तर हे आपलं 11वे कर्तव्य. आता मूलभूत कर्तव्यांची काही वैशिष्ट्ये ते आपण पाहू. काही कर्तव्य नैतिक तर काही नागरिक. आता नैतिक कशाला म्हणायचं तर स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणे हे नैतिक कर्तव्य. म्हणजे हे सांगण्याची गरज नाही, हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. नागरिक कर्तव्य म्हणजे काय तर त्या देशाचे तुम्ही नागरिक आहे म्हणून तुम्ही त्या देशाच्या राष्ट्रध्वजाचा किंवा राष्ट्रगीताचा आदर करणे हे नागरिक कर्तव्यामध्ये येतं. आणि जे हे कर्तव्य हे फक्त भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहे. म्हणजे कर्तव्यांचं पालन करणं हे बंधनकारक, म्हणजे तसं बंधनकारक नाही, कर्तव्य कधी बंधनकारक नसतातच, पण मग हे जे कर्तव्यांचं पालन करणं हे फक्त भारतीय नागरिकांसाठीच उपलब्ध आहे. परदेशी नागरिक तसं काही कर्तव्याचं पालन करू शकतात आणि करू शकत नाही, ते त्यांच्या मनावर, पण भारतीय नागरिकांनी करायला पाहिजे असं. मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी घटनेत तरतूद नाही, परंतु संसद कायदे करू शकते. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने हे मूलभूत कर्तव्यांचं पालन केलं नाही किंवा त्यानुसार वागला नाही तो व्यक्ती, म्हणजे राष्ट्रगीताचा अपमान करणे, राष्ट्रध्वजाचा अपमान करणे, असं संविधानाचा अपमान करणे, ह्या गोष्टी जर केल्या तर त्याविषयी असं काही घटनेमध्ये तरतूद नाही, पण त्याविषयी संसद कायदे करून त्याच्या अंमलबजावणीसाठी वेगवेगळे कायदे करून काहीतरी मार्ग काढू शकते. यामध्ये भारताच्या प्रथा, परंपरा, धर्म यांचा भाग असलेली मूल्य आहेत आणि भारतीय जीवन पद्धतीचा अविभाज्य भाग आहेत. म्हणजे हे कसं भारतामधले जे जुन्या वास्तू असतील किंवा प्राणीमात्रावर दया करा, तर हे सर्व भारतीय जीवन पद्धतीचा भाग असलेली मूल्य आहे. तर हे मूलभूत कर्तव्यांचे वैशिष्ट्य आहे. आता मूलभूत कर्तव्यावर काही टीका पण झालेल्या आहेत. जसं पहिली टीका म्हणजे काय तर मूलभूत कर्तव्यांची यादी ही परिपूर्ण नाही. तर परिपूर्ण कसं नाही तर मतदान करणं झालं, कर भरणे, कुटुंब नियोजन करणे हे मूलभूत कर्तव्य असायला पाहिजे होते, पण यांचा समावेश केला नाही, त्यामुळे ही यादी परिपूर्ण नाही असं एक टीका केली जाते. दुसरं म्हणजे संदिग्ध, अस्पष्ट स्वरूपाची आणि सामान्य माणसाला समजण्यास अवघड आहे. म्हणजे जसे काही शब्द आहे उदात्त आदर्श, वैविध्यपूर्ण संस्कृती, शास्त्रीय दृष्टिकोन, तर असे जे सर्वसामान्य माणसं असतील देशातले, तर यांना हे शब्द समजण्याच्या पलीकडे असं यांचं म्हणणं आहे. म्हणून ही अशी टीका केली जाते की संदिग्ध आणि अस्पष्ट स्वरूपाची भाषा या मूलभूत कर्तव्यांसाठी वापरली. त्यानुसार अजून तिसरी टीका काय केली जाते तर मूलभूत कर्तव्यांची न्यायालयाद्वारे अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे त्यांचं महत्त्व हे कमी होतं असं टीकाकारांचं म्हणणं आहे. आणि भाग 4ची पुरवणी म्हणून केल्याने सुद्धा या मूलभूत कर्तव्यांचं मूल्य आणि महत्त्व कमी होतं. जर ही मूलभूत कर्तव्य जर तिसऱ्या भागानंतर टाकले असते, म्हणजे मूलभूत हक्कांचा जो भाग आहे तर याच्यानंतर जर टाकले असते तर त्यांचं महत्त्व हे वाढलं असतं. पण हे DPSP म्हणजे जे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे 4थ्या भागात दिलेले, तर यात मूलभूत DPSPची सुद्धा अंमलबजावणी न्यायालयाद्वारे होत नाही आणि त्याच्यानंतरच हे मूलभूत कर्तव्य भाग 4 मध्ये टाकले, त्याच्यामुळे त्यांचं महत्त्व हे कमी झालेलं आहे असं टीकाकारांचं म्हणणं आहे.
आता मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व काय आहे तर ते आपण पाहू. तर अधिकार उपभोगताना आपल्या देशाप्रती, समाजाप्रती आणि इतर नागरिकांप्रती असलेल्या कर्तव्यांचे जाणीवेचे स्मरण होते. म्हणजे संविधानामध्ये ही जी मूलभूत कर्तव्यांची यादी दिली आहे, तर समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्या कर्तव्याच्या जाणीवेचं स्मरण नसेल, तर हे सर्व पाहून तो व्यक्ती आपलं जसं अधिकार उपभोगण्यासाठी जसं त्याची न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होते किंवा त्याच्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर तो न्यायालयात जाऊ शकतो. तसं त्याला वाटलं पाहिजे का जसं आपण आपले अधिकार महत्त्वाचे आहे, तसं आपलं काही देशाप्रती, समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्यसुद्धा आहे. तर कर्तव्यांच्या जाणीवेचे स्मरण त्या व्यक्तीला होतं. दुसरं म्हणजे राष्ट्रीय ध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे यासारख्या देशविरोधी आणि समाजविरोधी कारवाईविरुद्ध ताकीद मूलभूत कर्तव्यातून दिलेली. तर समजा कुठे काही दंगे झाले, जातीवाद झाला, तर त्यावेळेस काही देशविरोधी आणि समाजविरोधी कारवाया असतात, जसं राष्ट्रध्वज जाळणे, सार्वजनिक मालमत्तेची हानी करणे, असं आपण प्रत्येक ठिकाणी पाहतोच. काही आंदोलन चालू असेल किंवा काही एखादा दंगा वगैरे झाला, तर त्यावेळेस हे अशी कृत्य केले जातात. तर मूलभूत कर्तव्य जे फंडामेंटल ड्युटीज ज्या राज्यघटनेत समाविष्ट केलेल्यामुळे त्या व्यक्तीला त्याविषयी ताकीद मिळते का असं करू नये म्हणून. त्यानंतर नागरिकांना प्रेरणा मिळते. मूलभूत कर्तव्य समाविष्ट केल्यामुळे नागरिकांना यामधून प्रेरणा मिळते. तसेच शिस्तीची आणि बांधिलकीची भावना रुजते आणि कायद्याची घटनात्मक वैधता ठरवताना न्यायालयांना मदत मिळते. तर हे वाक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं जे DPSP आहे, तर हे सुद्धा न्यायालयाद्वारे अंमलबजावणी होत नाही, परंतु कायद्याची घटनात्मक वैधता ज्यावेळेस ठरवायची असेल तर त्यावेळेस DPSP आणि फंडामेंटल ड्युटीज या दोन्हीमधून न्यायालयाला मदत मिळते आणि कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येते. जसं DPSPची सुद्धा अंमलबजावणी ही कायद्याद्वारे होते, तसंच फंडामेंटल ड्युटीजची सुद्धा अंमलबजावणी ही कायद्याद्वारे करता येऊ शकते आणि कायद्याद्वारे अंमलबजावणी करता येत असल्यामुळे त्याची पूर्तता न केल्यास योग्य दंड किंवा शिक्षा याची तरतूद संसद करू शकते. म्हणजे जर कायद्यानुसार जर अंमलबजावणीसाठी एखादा कायदा केला असेल, मूलभूत कर्तव्यांच्या अंमलबजावणीसाठी जर एखादा कायदा केलेला असेल आणि त्यानुसार जर त्या मूलभूत कर्तव्याची कोणी पूर्तता करत नसेल, तर त्या व्यक्तीला योग्य दंड किंवा शिक्षा होऊ शकते, याची तरतूद संसद करू शकते. तर मित्रांनो, हे आज आपण जे चौथ्या भागामध्ये म्हणजे 4 मधले जे 11 मूलभूत कर्तव्य होते, कलम 51 मध्ये, तर यांचा आपण अभ्यास केला. आपला आजचा व्हिडिओ एकदम छोटा व्हिडिओ होता, थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केला, पण माहिती परिपूर्ण घेण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच एका नवीन टॉपिकसोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.